जे नवं शैक्षणिक धोरण आहे त्याच्या अगोदरची धोरणं जी आहेत शिक्षण धोरणं त्याचा थोडक्यात असा एक आढावा घेऊ. त्यानंतर अर्ध्या तासामध्ये नाहीच कंटाळा आला तुम्हाला तर ह्या शिक्षण धोरणाचा आत्ताचा काय ढाचा आहे, त्यांना काय अपेक्षित आहे असं बघूया. आणि हे शिक्षण धोरण जर आपण बदलू शकलो नाही तर आपलं काय होऊ शकतं असं तिसरा भाग घेऊया. त्यामुळं अर्थात हे सगळं बोलत असताना मी असं करीन की ह्या शिक्षण धोरणातलेच संदर्भ घेईन. जे लिहायला वाचायला शिकलेले आहेत त्याने हे शिक्षण धोरण वाचायलाच पाहिजे. माझा काय संबंध, ते काय मार्काला आहे का, परीक्षेला आहे का असं नका म्हणू. नाहीतर मग आपला घोटाळा होणार आहे. घोटाळा होणार आहे म्हणजे तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात आणि कार्यकर्त्यांनी जर लक्ष दिलं नाही तर मग सर्वसामान्य माणसांच्याकडनं आपण कशी अपेक्षा करणार की त्यांनी सगळी व्यवस्था समजून घ्यावी आणि मग त्याने त्याच्याबद्दल आपलं काहीतरी ठरवावं आणि करावं. हे आपण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या नंबरला आम जनतेला म्हणू की बाबा नाही तुम्ही काहीतरी करा. पण मी असं म्हणणार की पहिल्या टप्प्यात कार्यकर्त्यांनी हे धोरण समजून घ्यायला पाहिजे. माझा दुसरा मुद्दा असा आहे की हे सगळं राजकारणाशी जोडलेलं आहे. काही लोकांना अशी सवय असते की नाही नाही शिक्षणाचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे असं म्हणायचं. पण आपण एक ध्यानात ठेवलं पाहिजे की शिक्षण मिळवणं, शिक्षण देणं आणि शिक्षणावर बंदी आणणं हे फार मोठं राजकारण आणि विशेषतः गोरगरीब जनतेला किंवा फुल्यांच्या भाषेमध्ये स्त्री शूद्राती शूद्र या जनसमूहामध्ये जी माणसं येतात त्या सगळ्यांना शिक्षण मिळवण्यासाठीचं एक राजकारण आहे आणि यांना शिक्षण मिळू नये यासाठीचं एक राजकारण आहे. आता आपण असा विचार करायला पाहिजे की आपण ह्या राजकारणातल्या कुठं आहोत. म्हणजे स्त्री शूद्राती शूद्रांना शिक्षण मिळवण्याच्या बाजूनं आहोत की कळत न कळत स्त्री शूद्राती शूद्रांना शिक्षण नाही मिळालं तरी चालेल असं म्हणणाऱ्या बाजूला आहोत. म्हणजे भूमिका घेण्याचा मुद्दा आहे. वरवर बघताना आपल्याला असं वाटतं की आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आहोत आणि मग आपण नक्कीच ह्या बाजूला आहोत. माझं म्हणणं की एक व्यापक पट आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्या पटामध्ये हे कुठं बसतंय असं ठरवायला पाहिजे. याचं कारण असं आहे की ज्ञान मिळवण्याचा संघर्ष हा नवा नाही, हा फार जुना संघर्ष आहे. जुना संघर्ष म्हणजे माहीत असलेल्या याच्यामध्ये कुठंपर्यंत जातो तर हा संघर्ष अगदी चारवाकाच्या मागं जातो आणि कथा आणि जर का मिथक ज्याला म्हणायची त्यांच्यामध्ये जायचं झालं तर मग शंभुकापर्यंत जातो, मग तो एकलव्यापर्यंत जातो. ही माहिती असलेल्या काही उदाहरणांच्यापैकी आहेत. आता रामायण महाभारत हे गौतम बुद्धाच्या नंतरचा काळ आहे.
बुद्ध त्याच्या आधीच आहे. आणि बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा हा संघर्ष होता. तो संघर्ष बुद्धाने एका पद्धतीनं सोडवलेला आहे. आणि ज्ञान मिळवणं हे सगळ्यांचाच हक्क आहे आणि ते सगळेजण मिळवू शकतात असं बुद्धाचा आग्रह होता. म्हणजे बुद्धाचं एक वाक्य असं आहे की अतदीपभव, हे वाक्य सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही समजून घ्या. पण त्याला धरून गौतम बुद्ध असं म्हणतो की प्रत्येक माणूस बुद्ध होऊ शकतो. म्हणजे काय तर तुमच्यामध्ये कुवत आहे आणि तुम्ही बुद्धिमान होऊ शकता, तुम्ही विद्वान होऊ शकता, तुम्ही ज्ञानी होऊ शकता. पण तुम्ही त्यासाठी स्वतः तयार केलं पाहिजे, स्वतःला तयार केलं पाहिजे. तुम्हाला घडवण्यासाठी कुठली तरी एक यंत्रणा आणि मग अमुक तमुक आणि मग तुम्ही कच्चा माल आहे, मग तुम्ही चिखल आहे, मग तुमचा हात केला पाय केला, असं नाही. तुमची स्वतःची ती ज्ञान घेण्याची अंतस्थ इच्छा असली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मग तुम्ही बुद्ध घडू शकता, तुम्ही बुद्ध होऊ शकता. आणि बुद्ध असं पण म्हणतो की बुद्धाच्या आधी पण बुद्ध झालेले आहेत आणि बुद्धाच्या नंतरसुद्धा बुद्ध झालेले आहेत. आता हे वाक्य कधी महत्त्वाचं ठरतं, ज्यावेळी तुला काय अक्कल आहे गब्बस अशी जी वाक्य येतात, ही वाक्य बऱ्याच वेळा आपण पण ऐकत असतो घरामध्ये आणि कळत न कळत आपण पण बोलत असतो अशी वाक्य. मग आपण आपल्या आईला बोलतो, आपण आपल्या बहिणीला बोलतो, आपण आपल्या धाकट्या भावाला बोलतो आणि लई राग आला तर गल्लीत भेटलेल्या कोणाला पण बोलतो, लई शहाणपण सांगू नकोस गब्बस. हे बरोबर उलटं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही बुद्धिवान व्हा, तुम्ही विद्वान व्हा म्हणणारा बुद्ध एका बाजूला आहे आणि तुला काय अक्कल नाही तू गब्बस असं म्हणून जी आपण वृत्ती स्वतःमध्ये आणलेली आहे ती बरोबर ज्ञानप्रसाराच्या विरोधातली आहे. आणि हे एकाच माणसामध्ये दोन्ही गोष्टी असू शकतात अशी अवस्था आहे. त्यामुळं मी मगाशी जे म्हटलं की आपण कुठल्या बाजूचे आहोत असं पण जरा तपासून घ्यायला पाहिजे, ते या पार्श्वभूमीवर. नंतरच्या काळामध्ये आपल्या असं लक्षात येतं की ज्ञान देण्यासाठी म्हणून समाजामध्ये फिरावं लागत होतं आणि लोकांना ते ज्ञान द्यावं लागत होतं. ही गरज भागवण्यासाठी बुद्धानं भिक्खू संघाची योजना केलेली होती. भिक्खू काय करत होते तर प्रत्येक गावामध्ये जात होते आणि त्या गावातल्या सुखदुःखांच्याबद्दल त्या माणसांच्या सोबत संवाद साधत होते की काय कोण आजारी आहे, औषध पाणी देणं, अगदी कोण मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब आहे म्हणजे त्रास होतोय त्याला मदत करणं. गावामध्ये व्यापारात अडचणी आहेत, काय अडचणी आहेत, व्यापारातल्या अडचणी सोडवणं. नंतरच्या काळात तर असं सिद्ध झालेलं आहे की व्यापाऱ्यांना मार्ग दाखवण्याचं कामसुद्धा बौद्ध भिक्खू करत होते. म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला नंतरच्या काळामध्ये ट्रेड रूट असं म्हणतात, हे ट्रेड रूट निर्माण करणं, ते व्यवस्थित ठेवणं, ते सुरक्षित ठेवून तिथंपर्यंत घेऊन जाणं, या सगळ्यामध्ये सुद्धा बौद्ध भिक्खूंनी मदत केलेली आहे. म्हणजे समाजाच्या विकासामध्ये ज्ञान देण्यापासून ते भौतिक विकास करण्यामध्ये एक सक्षम अशी दृष्टी असलेला शिक्षक म्हणजे बौद्ध भिक्खू असायचा. आता हे फक्त बुद्धानंच केलेलं आहे असं नाही. तुम्हाला दुसरी एक परंपरा आपल्या देशामध्ये आहे, इस्लामची परंपरा, सुफींची परंपरा. तुम्हाला ते माहिती आहेत का, ते मोरपिसं असतात आणि ते असं तुमच्या डोक्यावर काय म्हणतात त्यांना, अंगातलं भूत काढते. फकीर म्हणतात. हे फकीरांची संस्था कधी आहे, कशी आहे, कधी बघितली तुम्ही तपासून? फकीर काय करत होते पूर्वी? बहुजन समाजाच्या कुठल्याही गावामध्ये तुम्हाला एक तक्क्या होता पूर्वी, माहिती आहे का? तुमच्या गावांच्यामध्ये होता का? तक्क्या म्हणून एक जागा असायची, ती बहुतेक वेळा अस्पृश्य वस्तीच्या
जवळ असायची आणि तक्क्या हे ठिकाण हे फकीर बसण्याचं ठिकाण असायचं आणि गावातली लोक ज्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न घेऊन त्या तक्क्यात जायचे आणि तिथून ती त्या फकीरासोबत चर्चा करून आपले प्रश्न सोडवून त्या प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून फिरणारा जो फकीर असायचा तो इस्लामच्या संस्थेचे एक शिक्षक म्हणून सगळीकडे फिरत असायचा. आणि तुम्हाला जर म्हातारी माणसं आठवली, म्हणजे आता माझं वय झालं पण माझ्या लहानपणी जर एखादं बाळ आजारी पडलं तर बाया काय करायच्या, तर तक्क्यात जायच्या आणि तक्क्यातनं ती राख आणून त्या बाळाला लावायची. ती बाई तिच्या नेहमीच्या सवयीनं तक्क्यामध्ये गेलेली आहे. का गेली आहे, तर बाळ आजारी पडले तर काय करायला पाहिजे, तर मग तक्क्यामध्ये जाऊन त्या फकीरासोबत चर्चा करून आजारपण काय आहे बघून, तो काय औषध सांगतोय बघून ते त्या बाळाला औषध द्यायला पाहिजे. आणि तो काय नेहमी सांगतो, असं कर तसं कर, हिव कर तिव कर, हां हे अंगारा घेऊन जा. मग ते असं कर तसं कर हिव कर तिव कर राहिलं, तो अंगाराच तेवढा ती बाई त्या धुणीतनं घेऊन येत होती. ही ज्या परंपरा होत्या ह्या बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या परंपरा होत्या, ज्ञान देण्याच्या परंपरा होत्या. आणि हे ज्ञान कसं घ्यायचं हे सांगण्यासाठी म्हणून, त्यांना ज्ञानी बनवण्यासाठी म्हणून भिक्खू संघाचे असतील किंवा फकीरांचे असेल त्यांच्या गणसभा होत होत्या, संगणी होत होत्या, त्याच्यामध्ये सिनियर बौद्ध भिक्खू मार्गदर्शन करत होते. गावात भांडणं होऊ नयेत, गावात दारू पिऊ नये, गावामध्ये चांगलं वागावं, म्हणजे समाज घडवण्यामध्ये ह्या शिक्षणाने एक महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. आणि त्याच्या आधारावर समाजाचा भौतिक विकास, मानसिक विकास आणि सामाजिक विकास झालेला आहे. हे जे शिक्षणातलं तत्त्व आहे ते तत्त्व नंतरच्या काळामध्ये तुम्हाला विकसित होताना असं दिसतंय की काही लोकांनी स्वतःलाच विकसित करायला सुरुवात केली. आणि मग बुद्धाच्या नंतर एक जातीव्यवस्थेचं रूप येतंय. त्या जातीव्यवस्थेच्या रूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर ते प्रकाशित झालं, त्याचं नाव आहे क्रांती आणि प्रतिक्रांती. कार्यकर्त्यांनी हे पुस्तक पण वाचायचं, समजून घ्यायचं. कारण जातीव्यवस्थेची निर्मिती कशी झाली आणि म्हणजे उतरंड कशी तयार झालीपासून सगळं त्याच्यामध्ये थोडं 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 येत आहे. सगळं येत नाही पण थोडी माहिती त्याच्यामध्ये मिळते तुम्हाला. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी वर्णाश्रम शिक्षण व्यवस्थेची एक माहिती दिलेली आहे. मगापासून मी तुम्हाला सांगितलं हे बहुजनांच्या शिक्षणाची परंपरा आहे, पण वर्णाश्रम शिक्षणाची एक वेगळी परंपरा आहे आणि ती आपल्या देशामध्ये होती. ही पद्धत काय होती, तर एक तो ऋषी असायचा, तो विद्वान आहे असा सगळ्यांचा समज असायचा. त्याच्या विद्वत्तेच्या वेगवेगळ्या कल्पना समाजामध्ये प्रसृत झालेल्या असायच्या, म्हणजे एकमेकाला सांगितल्या गेलेल्या असायच्या. आणि मग तो किती तापट आहे पासून, तापट पण त्याचं एकदम कौतुकास्पद असायचं. म्हणजे हलकटपणा केला त्या ऋषीनं तरी तो किती ग्रेट, कारण तो ग्रेट असल्यामुळे त्याचा हलकटपणा पण म्हणजे एकदम चांगला. म्हणजे आमच्या इकडे एक वारकरी महाराज बडवे हटाव आंदोलनामध्ये आहेत. तेव्हा आमच्या गावात कीर्तनाला आल्यावर म्हणाले, अहो तुम्ही त्या ह्याला बोलवलं का, म्हणजे त्यांच्या, आणि तेचं दारूचं दुकान होतं शिष्याचं. त्याला माहीतच नाही की त्याच्या शिष्यानं दारूचं दुकान काढलं. हे मी म्हटलं बोलवलं आहे खरं ते येईना झाले. मग म्हणाला आता ते काय आहे, गुरुचं मूत टाकायचं काय घ्यायचं त्याचा प्रॉब्लेम झाला आहे, सोडून द्या म्हणाला. म्हणजे गुरुचं मूतसुद्धा पवित्र असतं असं एक संकल्पना, ही ब्राह्मणी व्यवस्थेतली संकल्पना आहे. म्हणजे आपल्या परंपरेमध्ये काय हे बसत नाही. पण काय जरी त्या ऋषीनं किंवा त्या मुनीनं केलं तरीसुद्धा ते ग्रेटच, अशी एक शिक्षणातली दुसरी परंपरा होती. ही परंपरा तुम्हाला समाजातून बाहेर काढून समाजाविषयीचं ज्ञान देत होती. आता ह्याच्यामध्ये मग लढाईचं ज्ञान असेल का, असेल,
मग तुम्हाला भाषा ज्ञान असेल का असेल, पाठांतर करायचं ज्ञान असेल का असेल, असू शकतं. अशा पद्धतीची एक शिक्षण व्यवस्था, त्याला गुरुकुल शिक्षण व्यवस्था असं म्हणत होते. आणि त्याच्यामध्ये एक मास्तर, तो मास्तर हा त्या विद्यार्थ्यांना दिवस रात्र तिथंच राहायचं आणि शिकायचं. म्हणजे आता हे गुरुकुलचं हे रूप नाही आहे, नाहीतर ते गुरु काय होऊ शकत नाहीत त्या अर्थानं मान्यता प्राप्त. म्हणजे अशा माणसांना कसं गुरु म्हणून पाया पडणार. तुकोबाला मानायला तयार नव्हते, तर या अरुणरावांना कोण मानणार गुरु. म्हणजे ती जी परंपरा होती, त्या परंपरेमधला तो जो गुरु होता, तो गुरु सगळ्यांना ज्ञान द्यायचा. आणि बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये ह्यो गुरु 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर त्या सगळ्या शिकलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलवायचा. आणि मग तो सगळ्या गावाच्या समोर, राजाच्या समोर त्या विद्यार्थ्यांना म्हणायचा, हा आहे ना, हा फार विद्वान आहे, त्यामुळं हा ब्राह्मण. दुसरा, हा श्रम करण्यामध्ये एकदम तज्ज्ञ आहे, हा शूद्र. हा एकदम लढाईमध्ये व्यायाम करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, हा क्षत्रिय. आणि हा काय कामाचा नाही म्हणून हा शूद्र. म्हणजे असे जी वर्ण व्यवस्थेची उतरंड आहे, त्या वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीला मान्यता देण्याचं काम हे गुरु करायचा वर्णाश्रम शिक्षण व्यवस्थेमध्ये. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे जाऊन असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की त्यामुळं कोण ब्राह्मण होणार, कोण क्षत्रिय होणार, कोण वैश्य होणार, कोण सुतार असणार, कोण धोबी असणार, कोण पुजारी असणार, हे कोण ठरवत होतं, तर तो गुरु सांगत होता, त्याचा कल बघून त्या विद्यार्थ्याचा. त्यामुळं आपण आता पदव्या घेऊन येतो ना, कोण इंजिनिअरिंगची पदवी घेऊन आला, कोण वकिलीची पदवी घेऊन आला, कोण प्राध्यापकासाठी पदवी घेऊन आला, तसं ते हा ब्राह्मण होऊन आला, हा क्षत्रिय होऊन आला, असं करत होते. ही एक शिक्षण व्यवस्था होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की त्यानं जर म्हटलं की हा विद्वान आहे, हा ब्राह्मण होऊ शकतो, की मग त्याला यज्ञोपवीतचा विधी व्हायचा आणि मग तो ब्राह्मण व्हायचा. म्हणजे ब्राह्मण कोणीही होऊ शकत होतं, असा एक काळ होता. अर्थात ह्या विधानाला छेद देणारे बरेचसे आर्य संस्कृतीच्या आगमनानंतर झालेले जे सांस्कृतिक अभ्यास आहेत त्याला छेद देणारे पण आहेत. पण बाबासाहेबांचं एक मी उदाहरण घेऊन सांगितलं शिक्षण व्यवस्था समजण्यासाठी. जातीव्यवस्थेच्या निर्मितीमध्ये हे असंच असं नका घेऊ, हा पण संदर्भ घ्या, पण जातीव्यवस्थेचा अभ्यास करताना बाकीचे संदर्भसुद्धा ह्याच्यापेक्षा वेगळे आहेत. बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की नंतरच्या काळामध्ये कोण ब्राह्मण झाला हे गुरुनं सांगितल्यानंतर त्याचं यज्ञोपवीत घालून त्याला ब्राह्मण करण्याऐवजी काही लोकांनी आपल्या मुलांना आधीच यज्ञोपवीत घालून त्या शाळेत पाठवायला सुरू केलं. म्हणजे गुरुचा हक्क वर्णव्यवस्थेचा काढून घेतला आणि जन्मावरून जात हे सुरू झालं आणि शिक्षणाचं स्वरूप पुन्हा बदललं. आणि मग कुणाला काय शिकवायचं हे सुरू झालं. मग ज्यांच्याकडे यज्ञोपवीचा हक्क आहे, ज्यांच्याकडे जानवं घालण्याचा हक्क आहे, त्यांचं शिक्षण वेगळं, आणि ज्यांच्याकडे तो हक्क नाही त्यांचं शिक्षण वेगळं. आणि त्या पद्धतीनं अभ्यासक्रम ठरायला लागले आणि मग त्या पद्धतीनं गुरु ठरायला लागले. मग कुठल्या गुरुकडे कोणी जावावं, कुठल्या गुरुकडे कोणी जावावं. आता तुम्हाला त्यानंतरच्या काळामध्ये आलेलं जे एकलव्याचं उदाहरण आहे, त्या उदाहरणामध्ये असं म्हटलेलं आहे की तो त्यांचा गुरु, काय नाव त्याचं, द्रोणाचार्य. द्रोणाचार्याकडे कोण शिकत होतं? अर्जुन हे व्यक्तीचं नाव झालं, पण त्याच्याकडे राजकुमार शिकत होते. मग त्याच्याकडे दुसरं कोण शिक्षणाला होतं का? द्रोणाचार्याकडे नव्हतं. का नव्हतं? तर तो स्पेशल गुरु होता. स्पेशल गुरु म्हणजे कसं, आता आहेत की नाही शाळा, म्हणजे तुम्ही डून स्कूल ऐकलंय का, जिथं राजीव गांधी, राहुल गांधी अमुक तमुक शिकले. त्या राजीव गांधी हा ज्यावेळी पंतप्रधान झाला त्यावेळी त्याला विचारलं की तुम्ही ज्या शाळेत शिकला तशा शाळा सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत.
आणि ते येड्याला ते पटलं, म्हणजे ते जरासं तसंच होतं, सरळ होतं ते. आणि त्यानं सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक तसली शाळा सुरू करायचा निर्णय घेतला. पण प्रधानमंत्री झाल्यावर त्यांना आपण काय म्हणतोय, काहीतरी आहेत बघा, नवोदय, जवाहर नवोदय स्कूल सुरू झाली की नाही. आता हे कशासाठी आहे तर स्पेशल लोकांच्यासाठी. पण ह्याच्यामध्ये थोडं इंटेलेक्च्युअल कोण आहेत, परीक्षा घेऊन पास होतील त्यांना घेतात. पण ते जे डून स्कूल होतं ते आत्तासुद्धा आहे आणि तिथं फक्त स्पेशल माणसांचीच भरती होते, जे श्रीमंत आहेत त्यांचीच मुलं तिथं शिकू शकतात. तसं हे शिक्षणामधलं स्तरीकरण ज्याला म्हणायचं, म्हणजे राजे लोकांच्यासाठी वेगळी शाळा आणि बाकीच्या सरदारांच्या मुलांच्यासाठी वेगळी शाळा आणि बाकीच्यांनी कशाला शिकायला पाहिजे, त्यामुळे त्यांच्यासाठी शिक्षणाची गरज नाही. म्हणजे शिक्षण प्रसारासाठीचं स्तरीकरण ज्याला म्हणायचं, हे अगदी एकलव्याचं उदाहरण नाकारत असताना सुद्धा त्याच्यामध्ये ते दिसतंय की काही लोकांच्यासाठी वेगळे शिक्षण व्यवस्था आहे आणि काही लोकांच्यासाठी वेगळी शिक्षण व्यवस्था आहे. आणि मग त्यामध्ये घुस मारायला लागलेल्या एकलव्याचं काय करायचं असा त्यांच्यासमोरच्या सिस्टीमचा प्रश्न आहे की आता काय करायचं, आता एकलव्याचं काय करणार. आणि मग एकलव्यावर शेवटी जे व्हायचं ते झालेलं आहे. आता आमच्या इकडं परवा एका मुलांना असं मांडलं की तुम्ही असं म्हणताच कसं की एकलव्यानं अंगठा दिला. त्याचं असं म्हणणं आहे एकलव्यासोबत किती माणसं होती तर एकलव्य एकटा होता. आणि त्या द्रोणासोबत किती जण होते तर द्रोणासोबत त्याची सगळी फलटण होती. त्याचं म्हणणं याचा अर्थ त्या सगळ्यांनी मिळून एकलव्याचा अंगठा कापून घेतलेला आहे, एकलव्यानं दिलेला नाही. तुम्ही उलटं का सांगायला लागलाय असं ते मलाच म्हणत होतं. आता हे नाकारायजोगं आहे का. मला तर त्या पोरानं उपस्थित केलेला प्रश्न एकदम पटलेला आहे, मी तुम्हाला खरं सांगतो. आणि ही जी हिंसक ब्राह्मणी व्यवस्था आहे ती माणसं मारायला मागं पुढं बघत नाही, ते अंगठा कापून घ्यायला काय बघणार आहे हो. त्यामुळं आमच्या शिकलेल्या शंभूकाला यांनी मारलं. शंभूकाची मान कापली होती का तर तो शिकत होता म्हणून. आता ते शिकत होता, तुझ्या बाचं काय जात होता असं आपण म्हणू शकतो फुलेशाह आंबेडकर झाल्यानंतर. पण आमच्या पिढ्या बऱ्याच गुलाम इतक्या आहेत की ते पण म्हणायची इच्छा नाही आमची, आता अशी अवस्था आहे. पण आपल्यातले काही जण म्हणतात ना आम्ही शिकलो तर तुझ्या बाचं काय जातंय, तसं शंभूकाच्या वेळी म्हणता आलं नाही. का आलं नाही याचं कारण मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की ज्ञान प्रसारामध्ये राजकारण हे नेहमी महत्त्वाचं राहिलेलं आहे. एकलव्याचा अंगठा कापून देताना हा शब्दप्रयोग आता बंदच करूया आपण. एकलव्याचा अंगठा कापून घेताना कोण समोर होते, राजे होते. जे होणार आहेत असे राजे होते आणि राजांचा गुरु होता. म्हणजे अंगठा कापून घ्या म्हणून सांगायला अक्कल लागते ती त्यांना नसली तर हा होता. म्हणजे राजांचे गुरु सुद्धा हलकटच होते असा त्याचा अर्थ होतो की जे बहुजन समाजाच्या विरोधातले होते. त्यामुळे तिथं जसा एक राज्य करणारा समूह ज्ञान घेणाऱ्या एकलव्याच्या विरोधामध्ये येऊन उभा राहतो आणि त्याचा शिक्षण घेण्याचा हक्क काढून घेतो, तसंच शंभूकाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसतं. शंभूक निबिड अरण्यामध्ये तपस्या करत बसले. तपस्या करत बसलाय म्हणजे काय, विचार करत बसलेला आहे, ज्ञान घेत बसलेला आहे, समजून घ्यायला लागला हे जग, ही व्यवस्था, हे काय आहे नेमकं. ह्याच्या बाबतीमध्ये बुद्ध फार चांगलं, तपस्या करणं म्हणजे काय ह्याच्या बाबतीत तुम्हाला ज्यांना वाचायचे त्यांनी बुद्ध वाचा. आणि विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी जे बुद्ध अँड हिज धम्म मराठीत आलेलं आहे, चांगलं नसलं तरीसुद्धा समजून घ्यायला बरं आहे. सगळ्याच्या सगळं शब्दशः वाचत गेले असं तर त्याच्यामध्ये खूप गोंधळ आहेत. आपणच आधीच सांगून ठेवलेलं बरं म्हणून सांगतो. पण तुम्ही तपस्या करणं याचा अर्थ काय हे बुद्ध चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो, महावीर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो आणि नाथ परंपरेतली माणसं पण तुम्हाला सांगतील. आता शंभूक बसलेला आहे ज्ञानार्जनासाठी. तपस्या करणं म्हणजे ज्ञानार्जन करणं. आणि तिथं जे राज्य आहे ते कोणाचं आहे, शंभूकाला कोणी मारलं, रामानं मारलं. माहीत नसलं तर जरासं समजून घ्या.
रामायण महाभारत तुम्ही मनापासून भक्तिभावानं वाचा असं मी म्हणत नाही, पण ही साहित्यसुद्धा तुम्ही ह्यासाठी वाचा की यांच्यातून आलेली मूल्यव्यवस्था ही आमच्या विरोधात कशी आहे हे समजून घेण्यासाठी वाचा. रामाच्या दरबारात एक ब्राह्मण येतो आणि त्याच्या हातामध्ये एक लहान मूल आहे आणि ते मेलेलं आहे. आणि तो ब्राह्मण असं म्हणतो रामाला की तुझ्या राज्यामध्ये अनर्थ घडायला लागलाय, त्यामुळं माझा ब्राह्मणाचा मुलगा मेला, नाही तर तो अमर झाला असता, असं त्याचा समज आहे. म्हणजे कधीच ब्राह्मण मेला नसल्यासारखं ते घेऊन आलं होतं तिथं दरबारात दाखवायला. आता त्या ब्राह्मणाचं म्हणणं असं होतं की एकलव्य नावाचा एक शूद्र तपस्या करत बसलेला आहे म्हणून माझा मुलगा मेला. शंभूक तपस्या करत बसलाय म्हणून माझा मुलगा मेला, आणि ब्राह्मणाचा मुलगा मेला म्हणजे भयानक झालं ना, असं आपला पण समज करून देतात ते लिहून. रामाला सुद्धा प्रश्न पडला की आता ब्राह्मणाच्या मुलाचं काय करायचं. आणि मग राम म्हणतो की चला मला दाखवा ते शंभूक कुठं आहे. म्हणजे जणू काय तो प्रदूषणाचा झरा आहे आणि त्याच्यातून प्रदूषण असं शंभुकातनं बाहेर पडायला लागले, त्यामुळे माणसं मारा म्हणजे कोरोना प्रसार करायला लागल्यासारखं त्याने ते शंभुकाला दाखवलेलं आहे. आता ह्या शंभुकाकडं जायला जंगलामध्ये कसं जाणार, तर ते राम म्हण एका माणसाच्या मानेवर बसला होता, म्हणजे खांद्यावर, अशा ठिकाणी तो शंभूक तपस्या करत बसला होता. त्याचं नाव काहीतरी ते कसलं विमान म्हणतात, पुष्पक. आणि कॉम्रेड शरद पाटील असं म्हणतात की ते पुष्पक नावाचा गुलाम असेल की ज्याच्या मानेवर बसून हा राम तिथं गेलाय, आणि पुष्पक विमान होतं म्हणून खोटं बोलतात. हे असं कॉम्रेड शरद पाटलांचं लिहिलेलं आहे बरं का. म्हणजे ते काय आपण काय तुम्ही वाचल्यास तर तुम्हाला हे तिथं मिळेल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याचा अर्थ राम कसा असेल, राम असा असणार आहे, आणि मग त्याला खांद्यावर घेऊन जाणारा पुष्पक गुलाम हा, आणि त्या गुलामानं जसं नुसतं खांद्यावरनं त्याला उचलून जर हाणलं असतं तरी ते मेलं असतं राम, पण तो त्याला तिथंपर्यंत घेऊन जातो. म्हणजे त्या पुष्पक गुलामाची बुद्धीसुद्धा ते फॉलो करणारी, म्हणजे सांगितलेलं ऐकणारी बुद्धी आहे. आणि ते तिथं घेऊन जातं आहे आणि तिथं गेल्यावर त्या शंभुकाचं ते मान कापतो. कोण? राम. शंभूक ज्ञान घेण्यासाठी बसलेला होता, आणि ज्ञान घेण्याच्या परंपरेमध्ये अडथळा आणणारा राम हा कोण होता? राजा होता. दुसरे कोणी जर मारलं असतं तर ते शंभुकानं उलटा हाणलं असतं नव्हता, पण राजाला कसं मारणार? बरं त्याच्यासोबत तो पुष्पक नावाचा जनावरासारखा गुलाम आहे ना, तो मारील ना. आणि परत म्हणजे जिथं जे तुम्हाला एकलव्याच्या बाबतीत दिसतं तेच तुम्हाला शंभुकाच्या बाबतीत सुद्धा दिसतं. संपूर्ण राज्यव्यवस्थेची ताकद घेऊन स्त्री शूद्रांच्या ज्ञानाचा प्रसार रोखण्याचं काम ह्या मंडळींनी केलेलं आहे. अर्थात तुम्हाला त्याच्या पुढं जाऊन जर का ही व्यवस्था समजून घ्यायची असेल, ज्ञानामध्ये अडथळे, ज्ञान प्रसारामध्ये अडथळे कसे आणले जातात, तर मी तुम्हाला दुसरं उदाहरण असं देईन की पुष्यमित्र शुंग हा नाव ऐकलं नसलं तर ऐका. हा सम्राट अशोकाच्या नंतरचा ब्राह्मण धर्माचा समर्थक सरदार होता, आणि त्यानं आपल्या राजाचा विश्वासघातानं लढाईची देखभाल करत होता, आणि त्यावेळेला त्याला मारून तो स्वतः राजा झाला, आणि तो ब्राह्मण धर्माचा समर्थक होता. त्यानं आपली मिलिटरीला काय आदेश दिला असेल? शत्रूला जाऊन मारा असा आदेश नाही दिला. त्यानं असा आदेश दिला की समाजामध्ये ज्ञानाचा, शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या बौद्ध भिक्खूंच्या कत्तली करा. म्हणजे काय झालं? म्हणजे गावागावात जे शिक्षक आता आहेत त्यांना मारून टाका म्हटल्यासारखं आहे. म्हणजे शिक्षण बहुजन समाजाला देणारी यंत्रणा संपवणं, हे कशाच्या आधारावर? व्यक्तीचे कुवत नाही आहे ती,
त्यांनी त्यासाठी राज्यव्यवस्था वापरली आणि राज्यव्यवस्थेमधली मिलिटरी वापरली आणि त्या मिलिटरीला हा आदेश दिला की तुम्ही ही यांची कत्तल करा. नुकसान कोणाचं झालं? नुकसान सगळ्या बहुजन समाजाचं झालं, कारण ते ज्ञानापासून वंचित राहिले. आता दुसरं उदाहरण तुम्हाला मी याच परंपरेतलं सांगतो की साधारण 7व्या-8व्या शतकानंतर ज्ञानप्रसारामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम केलेलं आहे ते नाथ परंपरेनं केलेलं आहे. आणि नाथ परंपरेचे जे गोसावी आहेत, आता ते ह्याच्या दोऱ्या बांधून फिरतात ना सगळीकडे, म्हणजे तुम्ही त्यांचा फोटो इथं नाही काढलेला अजून, म्हणजे हां, नवनाथांच्या मधले जे गोसावी असतात नाथ परंपरेतले, हां, त्यांचे फॉलोअर्स आता जे गावागावातून गोसावी म्हणून एकदमच आता त्यांची वाईट अवस्था झालेली आहे ते सोडा, पण जसे बौद्ध भिक्खू हे ज्ञानाचा प्रसार करत होते आणि लोकांना समजून घेऊन लोकांना निर्णय घ्यायला मदत करत होते, जसे फकीर हे लोकांना समजून घेऊन लोकांना मदत करत होते, तसेच गावागावातून फिरणारे नाथांचे गोसावी हे प्रसाराचं माध्यम होतं त्यांचं, ते फिरत होते. नंतरच्या काळामध्ये ते संपले. त्यानंतर बसवण्णांनी 11व्या शतकामध्ये बहुजनांच्या शिक्षणासाठीची नवी यंत्रणा उभा करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञान हाच देव आहे, ज्ञान सोडून दुसरा देव नाही. त्यामुळे आता जे पुस्तक जे हे प्रकाशित केलेलं आहे विद्रोही विद्यार्थी संघटनेनं, त्याच्या पाठीमागे स्टेटमेंट आहेत बघा सगळी, म्हणजे त्याच्यामध्ये आहे का नाही माहीत नाही बसवण्णांचं मला, पण ज्ञान हाच देव आहे, ज्ञान सोडून दुसरा देव नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यांनी स्त्री पुरुष भेद नाकारला आणि स्त्रिया पण विद्वान होऊ शकतात हे बसवण्णांनी त्या काळामध्ये मान्य केल्याने दाखवून दिलेलं आहे. त्या बसवण्णांच्या आधी नाथ परंपरेच्या दरम्यानच्या काळामध्ये हे जे पुष्यमित्र शुंगानं सत्ता घेतली त्याच्या आधारावर सगळे राजे हे ब्राह्मण धर्माचे समर्थक झाले आणि त्यांनी सगळ्या स्त्री शूद्रांना ज्ञानापासून वंचित केलं. शिक्षण बंद. शिक्षण घेण्याचा हक्क कुणाला? 2 जमाती, एक ब्राह्मणांची जमात आणि दुसरी राजांची जमात, म्हणजे ज्याला आपण सरकार घराणी म्हणतो की नाही, ही सरकार घराणी आणि ब्राह्मण हे दोघंच शिकू शकतात. त्यानंतर दुसऱ्यांच्यासाठी ज्ञान नाही, शाळा नाही, विद्यार्जन नाही, त्यांना हक्कच नाही. जर का त्यातला कोण शिकायला लागला तर मग त्याचा एकलव्य होणार, शिकायला लागला तर त्याचा शंभूक होणार. म्हणजे ज्ञान हे फक्त ज्ञानप्रसार किंवा शिक्षण हे फक्त वरच्या 2 जातींच्यासाठी मर्यादित झालं. ही मर्यादा तोडायचं काम बसवण्णांनी केलं. ही मर्यादा तोडायचं काम नंतर वारकरी परंपरेनं केलं. म्हणजे बसवण्णांनी जी वचनं लिहिली, ज्याला अनुभव मंटपमध्ये वचनं असं म्हणतात, ती वचनं लोकांचं प्रबोधन करत होती आणि समाज समजून घ्यायला लोकांना मदत करत होती, सगळे व्यवहार समजून घ्यायला लोकांना मदत करत होती. माणसानं माणसासोबत कसं वागावं हे वचनांच्या मध्ये ते सांगत होते. माणसानं वनस्पतींच्या सोबत कसं वागावं हे पण ते वचनामधून सांगत होते. श्रमाचं महत्त्व काय, काम करण्याचं महत्त्व काय हे ते वचनामधून सांगत होते आणि सगळ्यांनी एकमेकासोबत चांगलं कसं वागावं हे सांगायचं काम ही वचनं करत होते. म्हणजे वचनं हे एक प्रकारे समाजाचं शिक्षण होतं, ज्ञान होतं आणि तो ज्ञानार्जनाचा अधिकार बसवण्णांनी शरणांच्या निमित्तानं गावागावामध्ये वापरायला सुरू केला होता. राज्यसत्ता त्यावेळी बसवण्णांच्या विरोधात नव्हती, कारण ते स्वतःच प्रधानमंत्री होते बिज्जळाच्या दरबारामध्ये. पण बिज्जळाच्या दरबारामध्ये फक्त बसवण्णा होते असं नाही. बिज्जळाच्या दरबारामध्ये ब्राह्मण धर्माचे समर्थक पण होते आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात प्रमुख होता, त्याचं नाव आहे मंचण्णा. मंचण्णा हा ब्राह्मण धर्माचा समर्थक असल्यामुळं, मनुस्मृतीचा समर्थक असल्यामुळं दरबारातच तो बसवण्णांचा विरोधक होता.
आणि दरबारी राजकारणामध्ये डाव प्रतिडाव, घातपात हे सगळं होत आलेलं आहे. आणि अशाच एका घातपातामध्ये या मंडळीने त्या बिज्जळ राजालाच मारून टाकला. आणि म्हटलं असं की बिज्जळ राजाला कोणी मारलं? बसवण्णांनी मारलं. बिज्जळ राजाला कोणी मारलं? शरणांनी मारलं, कारण यांची संघटना चांगली होती बसवण्णांची. आणि मग राजा मेल्यावर त्याचा मुलगा सोवीदेव त्याचा राज्याभिषेक केला. राज्याभिषेक कोण करणार? ब्राह्मणाने केला तर राज्याभिषेक. म्हणजे शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून राज्याभिषेक करायचं नाकारलं महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मणांनी. का तर तो शूद्र होता, ब्राह्मण धर्मात बसत नाही. सोवीदेवचा राज्याभिषेक करण्यामध्ये सगळ्यात जास्त पुढाकार घेतला तो मनचेंनानं. मग ते पण येडं सत्तेसाठी बापाला बाजूला काढणारे आहेत की नाही आता. म्हणजे आमदार व्हायचं आहे ना, मग बापावर काहीतरी करा. औरंगजेबाचं उदाहरण आहे आपल्या देशामध्ये. सत्तेसाठी काय वाटेल ते केलं जातं. तसं त्या सोवीदेवनं स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्यासाठी त्या मनचेंनानं सांगितलेल्या सगळ्या अटी मान्य केल्या. आणि आपण राजा झाला. मनचेंनानं त्याला अट घातली की तुझी सगळी मिलिटरी माझ्या ताब्यात. म्हणजे कोणाच्या? मनचेंनाच्या. आणि ते हो म्हणालं, कारण त्याला राजा व्हायचं होतं. ते राजा झाला रात्रीने. दुसऱ्या दिवशी सकाळी मनचेंनानं त्यावेळेला माझ्या ताब्यात म्हणजे काय तर मिलिटरीला आदेश देण्याची एक अंगठी असायची. आणि ते अंगठी म्हणजे आत्ताचे शिक्के नसतात का, तसं ते अंगठी उठवली जायची अशी त्या पत्रावर. ती अंगठी त्यानं मनचेनाच्या बोटात घातली सोवीदेवनं राजा म्हणून. त्यानं पहिला आदेश काढला की पहिल्यांदा जाऊन शरणाने जी वचनं तयार केलेली आहेत ती जाळून टाका. का? त्याला रुतत होती, काय अडचण होती, काय त्याला काय पाणी मिळत नव्हतं, त्याला अन्न मिळत नव्हतं. वचनांच्यामुळं काय अडथळा आला होता? वचनांच्यामुळं सगळी ब्राह्मणी व्यवस्था चॅलेंज होत होती. आणि आईत खाऊना आयतं खायला मिळणार नाही, श्रम करायला लागणार आहेत, म्हणजे व्यवस्था बदलणार आहे. सगळ्यांना काम करावं लागणार आहे. सगळेजण समान, स्त्री पुरुष भेद नाही, जाती व्यवस्था नाही, सगळ्यांनी काम केलं पाहिजे. ही जी वचनामध्ये मांडलेलं ज्ञान होतं ते ज्ञान समाजामध्ये गेलं तर आपला घोटाळा होणार आहे. म्हणजे शिक्षण समाजाला मिळूच नाही ही जी वृत्ती होती ती पुन्हा एक वेळा राज्यव्यवस्था ही स्वतःची मिलिटरी म्हणजे हिंसा वापरून त्याने ती वचनं नष्ट केली. वचनं वाचवण्यासाठी अहिंसेचं तत्व मानणाऱ्या लिंगायतांनी हातात तलवारी घेऊन युद्ध केलं. आणि बसवण्णांची एक पत्नी नागांबिका नावाची ती ह्या युद्धाचं नेतृत्व करत होती. म्हणजे ज्याला ब्राह्मण धर्मानं स्त्रीला ही शूद्र आहे, जनावर आहे असं म्हणून सांगितलं, ती एक स्त्री जगाच्या पातळीवर पुस्तकं, तत्वज्ञान, साहित्य वाचवण्यासाठीचं युद्ध झालेलं नाही. सोन्या नाण्यासाठी झाला असेल, पैशासाठी झाला असेल, मगाशी जसं एक उदाहरण होतं की स्त्रियांच्यासाठी झालं असेल, सुख उपभोगण्यासाठी, पण पुस्तकं वाचवण्यासाठी, ज्ञान वाचवण्यासाठी युद्ध झाल्याचं जगात उदाहरण नाही. ते उदाहरण आपल्या देशात आहे. आणि ह्या ज्ञान वाचवण्याच्या लढाईचं नेतृत्व एका स्त्रीनं केलेलं आहे. तिचं नाव आहे नागांबिका. ती बसवण्णांची पत्नी होती. ती मारली गेली आणि तरीसुद्धा काही वचनं शिल्लक राहिली. लोकांनी ती भिंतीत घालून ठेवली, काही वेळेला मातीत पुरून ठेवली. बरीच वर्ष शरण राहिलेच नाहीत, कारण कत्तली झाल्या. जसं बौद्ध भिक्खूंच्या कत्तली झाल्या तसे ही पण कत्तल झाली. आता ही कत्तल होत असताना त्यांच्यासोबत पुन्हा राज्यव्यवस्था होती. कत्तल करणाऱ्यांच्या सोबत, ज्ञान निर्माण करणाऱ्यांच्या सोबत राज्यव्यवस्था नव्हती. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की राजकारण हे शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत, ज्ञानार्जनाच्या बाबतीत फार महत्त्वाचं आहे. आपण तिकडं दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून सुरुवातीला मी ते तुम्हाला वाक्य सांगितलं. मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो त्याच्या पुढचं. साधारण हे 12व्या शतकात झालेलं आहे. म्हणजे 1105 ते 1150च्या दरम्यान.
आता हे सगळे जे पुरावे आहेत, हा इतिहासाचा भाग आहे. ती माणसं कुठं होती हे माहिती झालेलं आहे, ती कुठं लढली, कोण कुठं मेलं, कोणी कुठं मारलं, हे सगळं आता आहे. त्यामुळं हा खऱ्या इतिहासाचा भाग आहे, खोट्या इतिहासाचा नव्हे. हे ज्ञान प्रसारातला लढाईचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा. शेवटी त्यांनी काही ज्ञान वाचवलं, पण ते इथं राहिलं नाही. ते उळवी म्हणून कदंबा हा जो राजा होता तो जरा बहुजनांचा समर्थक होता. आता गोवा माहिती आहे ना सगळ्यांना. गोवा कशासाठी माहिती आहे तर ते बीच, मग ते पर्यटक, त्यातल्या त्यात गोऱ्या बाया आणि दारू, बरोबर आहे ना. पण हे राज्य हे विकास पाहू शकलं याचं कारण तिथं बहुजनांच्या बाजूने विचार करणारा कदंबा नावाचा राजा होता. आणि त्या राजाला कळलं की हे इकडं म्हैसूर राज्यामध्ये, बिज्जळाच्या राज्यामध्ये, कल्याणमध्ये काहीतरी घडलेलं आहे आणि ते सगळे पुस्तकं नष्ट करतायत, वचनं नष्ट करतायत. त्यावेळेला त्या राजाने निरोप पाठवला की त्यांना इकडे या म्हणा. आणि मग ते जे राज्य होतं पहाडाच्या वर, तिथं मग हे सगळी वचनं जाऊन त्यांनी ठेवली. आणि त्या राजानं सांगितलं माझ्या हद्दीत यायचं नाही, कोणाच्या सैन्यानं यायचं नाही, तर बिज्जळाच्या सैन्यानं शरणांना मारण्यासाठी माझ्या राज्यात यायचं नाही, असं म्हटल्यामुळं काही वचनं आणि शरण वाचले, नाहीतर ते पण संपले असते. म्हणजे ज्ञान थोडंसं शिल्लक राहिलं. हे जसं घडलं तसं ज्या मंगळवेढ्यातून हे सुरू झालं होतं, मंगळवेढ्यामध्ये बसवण्णा होते. आणि तुमच्या असं लक्षात येईल की वारकरी परंपरा ही तिथनंच तयार होते. हे 12व्या शतकातलं आहे आणि वारकरी परंपरा 13व्या शतकातली आहे, 14व्या शतकातली आहे. म्हणजे हे सगळं पार्श्वभूमीवर असताना नवी परंपरा बहुजनांच्या बाजूनं पुढे येते आणि ती म्हणते की ज्ञानावर आमचा हक्क आहे, तुम्ही कोण आम्हाला अडवणारे, असं म्हणणं. म्हणजे ह्याच्यात ते उल्लेख आहे की नामदेवाचा एक अभंग आहे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे अभंग फालतू गोष्ट नाही आहे. म्हणजे ते कोणाच तरी दुसऱ्यांचे असतील फालतू, पण हे जे नामदेवाचे अभंग, तुकोबांचे अभंग जरी प्रक्षेपित असले तरीसुद्धा ते अभ्यासा. त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास मिळतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आमच्या माणसाने ज्ञानासाठी केलेला संघर्ष मिळतो. तो तुम्हाला ट्रेस आउट करणं शक्य होतं ह्या सगळ्यातून. माणसाला एखाद्या गोष्टीची घोषणा कधी द्यावीशी वाटते. म्हणजे आम्ही कीर्तन करणार आहोत, नामदेवाच्या अगोदर कीर्तन नव्हतं बरं का, त्यांनी शोधलेला हे नाट्य फॉर्म आहे. म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रातले कार्यकर्ते म्हणून सांगतो. पण आम्ही कीर्तन करणार आहोत आणि आम्ही ज्ञान वाटणार आहोत आणि कुणाला सगळ्या जगाला वाटणार आहोत. तुम्ही कोण सांगणार ह्यानंच ज्ञान घ्यायचं आणि त्यानंच ज्ञान घ्यायचं म्हणून, असं जाहीरपणे सांगणं आणि कीर्तनातून ज्ञान वाटणं लोकांना, हे शिक्षण आहे. लोकांचं शिक्षण आहे. तुम्ही कसं वागावं, तुम्ही कसं बोलावं, तुम्ही इतर माणसांच्या सोबत कसं वागावं, तुम्ही जनावरांच्या सोबत कसं वागावं, हे सांगण्याचं ज्ञान म्हणजे शिक्षण. हे वारकरी परंपरेनं जी मनुस्मृतीनं बंदिस्त केलेली ज्ञानप्रसाराची व्यवस्था होती ती तोडायचं काम जसं बसवण्णांनी केलं तसं वारकऱ्यांनी केलं. आणि वारकऱ्यांच्यामध्ये मनुस्मृतीच्या विरोधातले सगळे व्यवहार आहेत, तुम्ही तपासून बघा. तुम्ही कधी वारीला गेलाय? पालखी जातात की नाही? पालख्या वारीला जातात की नाही? आता आम्ही खरं डॉक्टर जालिंदर घेगे त्याच्यामध्ये पुढाकारात असतात की वारीमध्ये आम्ही वारकऱ्यांच्यासाठी आरोग्य केंद्र सुरू केलेले आहेत, बडवे हटाव आंदोलनापासून. काय असतं ह्या सगळ्या वारीमध्ये? माणसं फुगड्या खेळतात, तेवढं तुम्हाला नक्की माहिती असेल. माणूस फुगडी खेळतो म्हणजे काय करतो? फुगड्या हा कोणाचा खेळ आहे? बायांचा खेळ आहे. पुरुष खेळतात की नाही वारीमध्ये? याचा अर्थ काय होतो? आम्ही नाही मानत, हे बायांचं हे पुरुषांचं आम्हाला मान्य नाही. वारकरी खेळतात, खेळण्यासाठी परवानगी आहे काय हो माणसाला? मनुस्मृतीने सांगितलेलं आहे तुम्ही काय करायचं.
लोहारानं काय करायचं, सुतारानं काय करायचं, शेतकऱ्यानं काय करायचं, कुणब्यानं काय करायचं, हे सगळं मनुस्मृतीत सांगितलं. तुम्हाला खेळायला कोणी सांगितलं मधीच? खेळायचा कुठं लिहिलं आहे का मनुस्मृतीमध्ये? अमक्या वेळेला सुट्टी पडली की खेळावी असलं का आहे का? असं नाही आहे. पण वारकरी खेळतात, वारकरी आनंद साजरा करतात, वारकरी स्त्री पुरुष मिळून खेळतात आणि वारकरी सगळ्यांचाच खेळ करतात. आमच्या मनात आहे ना तसं आम्ही जगणार, तुम्ही नाही सांगायचं आम्हाला. ही वृत्ती आहे. आम्ही तुमची बंधनं मानणार नाही असं सांगणं आहे. आणि मग ती काय करतात? ती एकमेकाच्या पाया पडतात. एकमेकाच्या पाया पडायचं म्हणजे काय हो? अरे बामणाच्या सगळ्यांनी पाया पडायचं ना. पण इथं बामण असलं तर ते सुद्धा पाया पडते त्या शूद्राच्या. कारण वारकऱ्याने एकमेकाचे पाय धरायचे असतात. स्त्री पुरुष म्हणायचं नाही. बाई पाया पडली तर बापयानं सुद्धा बाईच्या पाया पडायला पाहिजे, म्हणजे समान होत्या दोघं. ही जी तत्व आहेत माणसांच्या संबंधांच्या बाबतीतली, ही तत्व हे एक नवं ज्ञान वारकरी परंपरेनं वाटायला सुरू केलं. वारकरी परंपरेमध्ये सगळ्यात मोठा वारकरी संत शेवटचा तुम्हाला कोण माहिती आहे? नाव सांगा बघू. कबीर वारकरी नव्हता, पण विचार वारकरी संतांच्या सारखेच होते. कबीर आणि नामदेव हे समकालीन आहे. शेवटचा वारकऱ्यांचा संत मोठा हा सांगतोय तसं तुकोबा. राम वगैरे नको, म्हणजे त्यानं काय राम म्हणायला नाही स्वतःला. तुकोबाचं काय झालं माहिती आहे तुम्हाला? ऐकून वैकुंठाला गेला सदैव गेला. जाऊ द्या थोडा वेळ. त्याच्या गातेचं काय झालं? इंद्रायणीत बुडवली. का बुडवली? टोचत होती, मारत होती कोणाला? गाता इंद्रायणीमध्ये का बुडवली? असा प्रश्न आमच्यातल्या किती जणांनी विचारला. म्हणजे महात्मा फुलेंचं एक वैशिष्ट्य आहे, तो ग्रेट माणूस होता. त्यानं एक प्रश्न विचारलेला होता की वामन का घाली बळी पायदळी प्रश्न ज्योतिमाळी करी भट्टा. म्हणजे वामनानं बळीला का पायदळी घालवलं? असं काय बळीचं चुकलं होतं? असा प्रश्न तरी कोणी विचारला का? पण ते विचारायचं धाडस फुल्यांनी केलं. आणि त्यानं हा प्रश्न विचारला की काय वामनाचं एवढं चुकलं होतं, म्हणजे बळीनं एवढं काय केलं होतं की वामनानं बळीला मारलं? असा प्रश्न जर आपण विचारायचा ठरवले की गाता का बुडवली, काय उत्तर आहे? गातेमध्ये वाईट काय होतं का? गाता कोणाला दोष आरोप करत होती का? गाता बहुजन समाजातल्या स्त्री पुरुषांचं प्रबोधन करत होती. आणि गाता सगळ्या समाज व्यवस्थेचं प्रबोधन करून माणसाने कसं वागावं हे सांगत होती. आणि ते बरोबर ब्राह्मण धर्माच्या विरोधातलं होतं. माणसाचं माणूस पण काय आहे हे गाता सांगत होती. आणि ब्राह्मण धर्म मात्र शूद्रातिशूद्रांना जनावराच्या पातळीवर नेऊन जगवत होता. हे तुकोबाला मान्य नव्हतं आणि हे वारकरी परंपरेला मान्य नव्हतं. म्हणून शिक्षा काय केली तुकोबाला? शिक्षा तुकोबाला पहिल्या टप्प्यात मारला नाही. दुसऱ्या टप्प्यात काय झालं ते बघू नंतर. पण पहिल्या टप्प्यामध्ये ज्ञानाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन असलेली गाथा त्यांनी बुडवायला लावली. हे काव्यबाज पण आहे, हे डावपेच आहेत. आणि ज्ञान बहुजन समाजातल्या स्त्री पुरुषांना मिळू नये यासाठीचे डावपेच आहेत. आणि हे राजकीय सत्तेला सोबत घेऊन आहेत. राजकीय सत्ता इथं कशी होती? शिवाजी महाराजांचं राज्य होतं आळंदीवर, देऊवर. शिवाजी महाराजांचं संस्थान तुम्हाला माहिती आहे जुनं? शिवाजी महाराजांना ज्या संस्थानात आणून शहाजी राजांनी ठेवलं होतं त्या संस्थानाचं नाव काय? पुणे, सुपे, इंदापूर, परगणा असं म्हणत होते त्याला. चाकण त्याच्यात येत आहे. पण पुणे, सुपे, इंदापूर असं त्या पट्ट्याचं नाव होतं. आणि त्याच्या कारभारासाठी पहिल्यांदा शिवाजी महाराजांना शहाजीराजे आणि जिजाऊ आलेले होते बेंगलोरहून. आता त्यामध्ये देहू आहे आणि त्या देहूमध्ये कोणाची व्यवस्था आहे?
ब्राह्मण आणि पाटील ज्यांचे ब्राह्मण धर्माच्या आधारावर निर्णय प्रक्रिया होत होती आणि ब्रह्मवृंदानं शिक्षा सुनावलेली आहे तुकोबाला की तू तुझी गाथा नेऊन स्वतःच्या हातानं इंद्रायणीमध्ये बुडवायची. तुमचं ज्ञान तुम्हाला पोचू नये यासाठी ह्या व्यवस्थेनं केलेली ती सगळ्यात भयानक कारवाई होती की ज्यामुळं पुन्हा बहुजन समाजाची माणसं शिक्षणापासून ज्ञानापासून वंचित राहिली. आता ही परंपरा वारकरी संतांच्या ज्ञानाच्या आधारावर छत्रपती शिवाजीराजांनी नंतर मोडली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काय तुमचं मान्य करणार नाही, आमची व्यवस्था आहे ते आम्ही आमच्यासाठी निर्माण करणार आहोत, आम्ही काय जाती व्यवस्था पाळणार नाही. तुम्ही म्हणाला शूद्रांना तलवारी द्यायच्या नाही, त्यांनी दिल्या. तुम्ही म्हणाला कोणब्या कोरवाड्यांना मान द्यायचा नाही, त्यांनी शितीच दिली. स्त्रियांना मान नाही तुम्ही म्हणाला, जिजाऊंना त्यांनी कारभार करायचा हक्कच दिला आणि जिजाऊंनी तो कारभार केला. म्हणजे ज्या ज्यावेळी गडावर शिवाजी महाराज नसायचे त्यावेळी जिजाऊ कारभार करायच्या. आणि संभाजीची बायको ही एक नंबरची येसूबाई नावाची कारभारी नव्हती आणि तिनं स्वतःचा शिक्का तयार करून घेतला होता की तो शिक्का बघितला की सगळ्यांनी ते कागदपत्र झक मारून अंमलबजावणी GR काढल्यासारखं होतं ते. म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी मनुस्मृतीनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टीच्या चिंध्या केल्या आणि बहुजनांच्या बाजूनं ज्ञानाची सगळी भौतिक शक्तीसकट सगळ्या गोष्टींची मुक्ती केली. म्हणून त्यांचा राज्याभिषेक ह्या हलकटाने नाकारला होता. म्हणून ते काय थांबले नाही, संभाजीनं ते पुढे नेलं. म्हणून संभाजीच्या विरोधामध्ये कट कारस्थानं झाले आणि संभाजीला संपवलं गेलं आणि मग आपल्याच 96 कळी मित्रांच्या मदतीच्या आधारावर पुन्हा पेशवे राजा झाले आणि ह्या सगळ्यामध्ये 96 कळी लोकांनी त्यांची मदत केली आणि मग शूद्र कुणब्या कोरवाड्यांचं राज्य गेलं आणि मग ब्राह्मण आणि सरंजामदारांचं राज्य पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणलं. आज ते शिवाजीचं नाव घेऊन सत्तेचा जोगवा मागताय. हे राजकारण आहे आणि हे राजकारण हे आपल्या ज्ञानाच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्ञानासाठीचा संघर्ष शिवाजी महाराजांच्या नंतर कसा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये हे समजून घ्या. जे महात्मा फुल्यांना संघर्ष करावा लागला आणि त्यांनी शाळा काढली. इंग्रजांच्या काळानंतरचा हा संघर्ष आहे. वर्णाश्रम धर्मानंतर इथं इंग्रज येतात, मोगल येतात, मोंगल स्वतःची शाळा सुरू करतात. त्यांना कोण अडवत नाही कारण सत्ता त्यांच्या सोबत आहे. इंग्रज आले, इंग्रजांनी शाळा सुरू केल्या, त्यांना कोणी अडवलं नाही कारण राजकीय सत्ता त्यांच्या सोबत आहे. अर्थात लॉर्ड मेकॉले असू देत, नाहीतर एल्फिन्स्टन असू दे, नाहीतर कोण पण असू देत, त्यांनी शाळा कशासाठी सुरू केल्या? त्यांना लिहिण्या वाचण्यासाठी कारकून पाहिजे होते आणि जमलं तर मग इथल्याच देशातले अधिकारी तिकडून इथं आणण्यापेक्षा इथल्याच देशातले अधिकारी असले तर बरं असं म्हणून त्यांना पाहिजे होत्या शाळा. त्यांनी इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी शाळा सुरू केल्या आणि आपल्या लोकांना ज्ञान मिळायला लागलं. जे पंतोजी देत नव्हते, जी ब्राह्मण मंडळी देत नव्हती, कुठंपर्यंत देत नव्हती तर मी तुम्हाला सांगतो 1875 साली मुंबई विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी ब्राह्मणेतर माणसाचा पहिला अर्ज आलेला आहे. किती? 1875 साली. आणि हे बेळगावच्या एका माणसानं त्याच्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलेलं. त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो, आहे आता माझ्याकडे, ते सगळे डॉक्युमेंटच आहे. म्हणजे 1875 पर्यंत आपल्या देशामध्ये बहुजन समाजातली माणसं उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हती. हे महात्मा फुलेंच्या नंतरच आहे. म्हणजे महात्मा फुलेंचं आयुष्य कधीपासून 85ला संपलेलं आहे. ते एवढ्या संघर्षानंतर सुद्धा बहुजन समाजातली माणसं उच्च शिक्षणात गेलेली नाहीत. आणि 1920 पर्यंत स्त्रियांना उच्च शिक्षणात स्थान नाही. मुंबई विद्यापीठामध्ये 1920 साली स्त्रीचा पहिला अर्ज आहे की ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन पाहिजे असं म्हणून. मिळालं नाही मिळालं त्याचा काय पुरावा मला नाही मिळालेला, पण ॲप्लिकेशन आलं असे पुरावे आहेत. अर्थात हे आपल्याच देशात होत होतं का असं? स्त्रियांच्या बाबतीमध्ये मात्र जागतिक फेनोमेन आहे.
म्हणजे 1920 पर्यंत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता. 1920 पर्यंत स्त्रियांना इंग्लंडमध्ये मतदानाचा अधिकार नव्हता. सेफ्राजेट नावाची एक चळवळ आहे इंग्लंडमध्ये, नंतर ती अमेरिकेत पण झाली. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे म्हणून. भारतातल्या स्त्रिया नशीबवान आहेत की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं संविधानासोबत मतदानाचा हक्क मिळाला. 1965 साली अमेरिकेमध्ये सगळ्या स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला आहे आणि ह्या भारतीय स्त्रियांना 1950 साली मिळाला आहे. म्हणजे ज्यांना फार पुढारलेलं असं तुम्ही जे म्हणता, त्या अमेरिकेमध्ये सुद्धा स्त्रियांना 1965 पर्यंत अधिकार नव्हते मतदानाचे, निवडणूक लढवण्याचे. ते जे आहे ते शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की महात्मा फुलेंनी सुरू केलेली लढाई शाहू महाराजांनी पुढे आणली आणि शाहू महाराजांनी पहिल्यांदा त्यांच्या राज्यामध्ये सार्वजनिक शिक्षणाचा कायदा केला. तुम्हाला माहिती आहे सार्वजनिक शिक्षणाच्या कायद्याला पहिला विरोध कोणी केला? तुम्हाला माहिती आहे कोणाला? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य होता की नाही कोणाला माहिती? खरं हाच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे मेंदूत पक्क बसवलंय. म्हणजे मला काय मान्य नव्हता भाई, त्यामुळं लोकांच्या मध्ये मी आहे की नाही, मग मला ते मान्य नव्हता. असू दे, जरा मेंदू मोठा झाल्यावर कळल तुला बी. बाळ गंगाधर टिळकांनी शाहू महाराजांना अग्रलेख लिहून कळवलं की त्या करवीर संस्थानाच्या शाहू राजाला कोणीतरी सांगा, आधी आहेत त्या शाळांना दरवाजे बसव, खिडक्यांना तावदाने बसव, कौलं घाल आणि मग सगळ्यांच्या शिक्षणाचा विचार कर. टिळक काय फार पवित्र आत्मा होता काय हो? म्हणजे ही जी हलकट परंपरा, ब्राह्मणी परंपरा आहे, ह्या ब्राह्मणी परंपरेनं बहुजनांना शिक्षण मिळूच नये यासाठी सगळे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचं नेतृत्व हा टिळक करत होता. तुम्हाला शिक्षण कशाला पाहिजे म्हणायचं. अर्थात तो राजा एकदमच ग्रेट होता. त्यानं लिहिलं टिळकाला, आमच्या शाळेवर कौले नाहीत, खरं आहे, माझी पोरं भिजू द्या, खरं शिकू द्या, असं लिहिलं. आमची पोरं भिजली तरी काय होत नाही, त्यांना काय मोड येत नाहीत, ती पावसातच असतात. त्यामुळं आमची पोरं भिजली तरी चालेल, पण आमची पोरं शिकली पाहिजेत, असं लेखी उत्तर शाहू महाराजांनी टिळकांना दिलं. ही दोन पत्र ही काय दाखवतात? ही नुसती कागद नाहीत, ह्या दोन व्यवस्थेमधला हा संघर्ष आहे. काय संघर्ष आहे की ब्राह्मण आणि राजा सोडून दुसऱ्याने शिकायचं नाही. शाहू महाराज शिकले होते की नाही? शाहू महाराज शिकले होते, पण कुठं शिकले? जिथं राजकुमारांच्या साठी शाळा होत्या, अशी 3-4 ठिकाणं या देशामध्ये होती जिथं राजकुमारांना शिकवलं जायचं. कोण शिकवत होतं? ब्राह्मण आणि इंग्रज अधिकारी शिकवायचे. त्यावेळचे जे प्रिन्सली स्टेट असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, त्या स्टेटमधल्या होऊ शकणाऱ्या राजकुमारांना शिकवायचं. दुसऱ्या कोणाला, कोणब्या कुरवाड्याला, रयत मराठ्याला शिकायची जागा होती का? दलित आदिवासींना, भटक्या विमुक्तांना नाही. राजकुमार आणि ब्राह्मण, त्यातनं शिकलेल्या शाहू महाराजांना असं वाटलं की आपली रयत शिकली पाहिजे आणि मग त्यांनी हा GR काढला. GR काढून त्या माणसानं किती खर्च केला? त्यावेळेला बॉम्बे प्रोव्हाइन्स असं इंग्रज म्हणायचे. किती मोठा प्रदेश होता तो? निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्र होता, निम्म्यापेक्षा जास्त गुजरात होतं आणि निम्म्यापेक्षा जास्त कर्नाटक आणि गोवा हे बॉम्बे प्रोव्हाइन्समध्ये होतं. मुंबई प्रदेश असं त्याला म्हणायचे. इंग्रज त्या सगळ्या मुंबई सकट सगळ्या बॉम्बे प्रोव्हिन्सवर किती खर्च करत होते? 85,000 रुपये वर्षाला. आणि शाहू महाराजांचं संस्थान, त्याला करवीर संस्थान म्हणतात, त्याच्यामध्ये 2-3 तालुके,
4 तालुके होतील आणि कर्नाटकातला धरला तर 5 होतील. शाहू महाराज ह्या एवढ्याशाच एका जिल्ह्याच्या आकाराच्या संस्थानावर किती खर्च करत होते? सगळ्या बॉम्बे प्रोव्हान्सवर इंग्रज 85,000 खर्च करत होते आणि ते मुक्तिदाते वगैरे असं म्हणायला हरकत नाही अशी अवस्था होती. आणि ह्या एवढ्याशा संस्थानावर शाहू महाराज वर्षाला 1,00,000 रुपये खर्च करत होते. म्हणजे बजेटच्या 30% भाग सगळ्या बहुजन समाजाच्या शिक्षणावर करण्याचा पहिला कायदा या देशातला सार्वजनिक शिक्षणाचा, ज्याचा उपयोग बाबासाहेबांनी नंतर संविधानासाठी केला. म्हणजे बाबासाहेबांनी जे संविधान तयार केलं ते फुले शाहू आंबेडकर असं जे आपण म्हणतोय ती करेक्ट साखळी आहे. म्हणजे फुल्यांनी जो विचार केला त्यांच्याकडे सत्ता नव्हती. सत्ता फार महत्त्वाची आहे म्हणून मी तुम्हाला हे पुन्हा सांगायला लागलोय. इथं सत्ता होती शाहूराजाकडे, त्यानं बरोबर सत्तेचा वापर केला आणि बहुजनांच्या शिक्षणाचा कायदा करून तो मोकळा झाला. सत्तेचा वापर केला, राखीव जागांचा कायदा केला. सत्तेचा वापर केला, दवाखान्यांचा कायदा केला. पहिला दवाखाने, सगळ्यांना दवाखान्यामध्ये प्रवेश मोफत, शाहू महाराजांचा कायदा आहे. सत्ता फार महत्त्वाची असते. म्हणजे शिक्षणाच्या संघर्षामध्ये शाहू महाराजांनी इथली ब्रह्मवृंद ज्याला म्हणायचं म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थक यांचा मोठा संघर्ष हा ज्ञानप्रसाराला अडथळा आणायच्या पद्धतीनं झाला. सत्तेच्या आधारावर शिवाजी महाराजांच्यामुळं शाहू महाराज तो मोडू शकले, नाहीतर बहुजनांना शिक्षण मिळालं नसतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर शाहू महाराजांनी ते शिक्षण दिलं नसतं तर भाऊराव अण्णा नावाचा माणूस निर्माण झाला नसता. स्वामी शिक्षण संस्थेचे जे साळुंखे आहेत ते निर्माण झाले नसते, लट्टे निर्माण झाले नसते आणि महाराष्ट्रातल्या शिक्षणाचं सगळ्यात मोठं साधन हे निर्माण झालं नसतं. नाही, छापलेले आहेत दोघांनी. छापले म्हणजे टिळकांनी हा उपदेश हा त्यांच्या केसरीमधनं केलेला आहे, अग्रलेख लिहून, आणि त्याला मात्र त्यांनी लेखी स्वरूपामध्ये उत्तर दिलेलं आहे. शाहू महाराजांनी त्यांचा नेहमीच संघर्ष झालेला आहे आणि बाकीच्या संघर्षापेक्षा हा संघर्ष जास्त दुर्लक्षित राहिलेला आहे असं माझं मत आहे. म्हणजे जसं वेदोक्ताचा संघर्ष चर्चेत आला, हा नाही आला. हा आता आम्ही का शोधायला लागलोय तर आम्हाला ज्ञानाच्या बाजूनं संघर्षाची यादी गोळा करताना आम्हाला असं दिसले की हा संघर्ष महत्त्वाचा आहे. म्हणजे आमचा राजा ज्यावेळी शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे म्हणतो त्यावेळी आडवा पाय मारायला कोण येतो तर ह्यो पुन्हा वामन येतो. म्हणजे बळीराजाच्या विरोधात तिथं पण होता आणि शाहू महाराजांच्या विरोधामध्ये इथं पण आहे. नावं बदलली असतील पण वृत्ती तीच आहे. त्यामुळं हा जो संघर्ष आहे ज्ञानप्रसाराचा, हा संघर्षाने राज्यव्यवस्था ह्याचं जर नातं बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं नाही तर मग घोटाळा होण्याची शक्यता आहे, असा मुद्दा. त्यामुळं शाहू महाराजांच्या नंतर आपल्या देशामध्ये शिक्षणाचं स्वरूप बदलतं. फक्त ह्या बाबतीत त्यांनी करवीर संस्थानातच काम केलं असं नाही, त्यांनी करवीर संस्थानाच्या बाहेरसुद्धा खूप काम केलेलं आहे. म्हणजे अगदी महाराष्ट्रभर त्यांनी परिषदा घेतलेल्या आहेत शिक्षणाबद्दल. आणि अशीच परिषद मध्य प्रदेशात घेताना त्यांना राजर्षी नावाचा जो किताब मिळाला तो मध्य प्रदेशातल्या लोकांनी दिला आणि त्या ठरावाच्या प्रती पण आता उपलब्ध आहेत की पहिल्यांदा राजर्षी नावाचं पद किंवा पदवी जनतेनं त्यांना कशी दिली. म्हणजे महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी मुंबईतल्या कोळी समाजाच्या लोकांनी दिली याचे पुरावे आहेत. लोकमान्यांना लोकमान्य कोण मिळालं याचा कुठंच पुरावा नाही. म्हणजे कुणी दिली आहे काय हे जे पंतप्रधान ग्रॅज्युएट आहे तसलंच आहे कोणाला माहिती, अशी अवस्था आहे. त्यामुळे भरोशाचं काम नाही आहे. म्हणजे हे जसे पुरावे आपण शोधू शकतो तसा तो पुरावा गावत नाही आपल्याला. पण शाहू महाराजांच्या ह्या कामामुळेच त्यांना ते राजर्षी नावाचं पद दिलं गेलं आणि ते मध्य प्रदेशातल्या लोकांनी दिलं, त्याचे पुरावे आहेत. अर्थात महात्मा
फुलेंच्या नंतर शाहू महाराजांनी तिची अंमलबजावणी करणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या आधारावर संविधानामध्ये शिक्षणाच्या सार्वजनिकीकरणाचा आग्रह धरणं हे आपल्या देशाच्या परंपरेचा एक भाग आहे. आणि मग किमान 10 वर्षामध्ये सगळा देश सुशिक्षित झाला पाहिजे. म्हणजे त्याला काय निदान लिहिणं वाचणं, अकला ही गोष्ट वेगळी येते, ती अक्कल येणं ही गोष्ट वेगळी आहे, पण निदान लिहिता वाचता येणं हे देशात सगळ्या झालं पाहिजे आणि ते 10 वर्षात झालं पाहिजे. यासाठी मार्गदर्शक सूत्र संविधानामध्ये मी मगाशी जसं सांगितलं तेवढंच संविधान करू शकत होतं. बाकी शिक्षणाची पद्धत कशी असावी, जसं भाऊराव अण्णा म्हणत होते की प्रत्येक गावात शाळा असली पाहिजे, हे त्यांचं स्टेटमेंट आहे भाऊराव अण्णांचं आणि प्रत्येक सभेतलं स्टेटमेंट आहे. प्रत्येक गावात शाळा पाहिजे, प्रत्येक शाळेत ट्रेंड शिक्षक पाहिजे आणि तो बहुजन समाजाचा पाहिजे. अंडरलाईन, बहुजन समाजातलाच शिक्षक पाहिजे असा आग्रह भाऊराव अण्णा धरत होते. म्हणून त्यांच्यावर नंतर काय काय झालं हे कधीतरी भाऊराव अण्णांच्यावर चर्चा करताना ते समजून घ्या. कारण शिक्षणाबद्दल आणि ज्ञानाबद्दल चर्चा करताना महाराष्ट्रात भाऊरावांना ओलांडून जाणं अवघड आहे. त्यामुळे त्यांच्यावर नंतर संकट काय आली हे बघू आपण कधीतरी. पण तो ट्रेंड शिक्षक हा गावाचा सेवक असला पाहिजे, तो ग्रामसेवक असला पाहिजे. ग्रामसेवक म्हणजे आत्ता जे ग्रामपंचायतीमध्ये नेमलेला असतो पगारी, तो नव्हं. म्हणजे त्यानं सगळ्या गावाची कामं केली पाहिजे. त्या शिक्षकांना असा आग्रह भाऊरावांना धरत होते. हे शिक्षणाचं मॉडेल आहे भाऊराव अण्णांचं, शाहू महाराजांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं. त्यांचं काय म्हणणं आहे की आमच्या शाळेत कारकून तयार करण्याची यंत्रणा नको, आमच्या शाळेमध्ये जिवंत माणूस घडला पाहिजे आणि त्यासाठीचे सगळे प्रयोग शाळांच्या मधून झाले पाहिजेत. त्यानं श्रम केलं पाहिजे आणि त्यानं श्रम करणाऱ्या माणसाचा सन्मान केला पाहिजे. भाऊरावांना एका भाषणामध्ये असं म्हणतात, मला जर कोणी या देशाचा बादशाह केला, त्यावेळेला बादशाह डोक्यात असणार आहे, म्हणजे दिल्लीचा बादशाह जर मला कोणी केला तर मी काय करेन, तर ज्याच्या हातावर घट्टा आहे त्यालाच नोकरी देईन आणि ज्याच्या हातावर घट्टा नाही त्याला नोकरीवरनं काढून टाकीन, असं ते म्हणते. म्हणजे सगळी आईत खाऊ पिढी बाजूला काढली असती त्यांनी. मग त्यांचं श्रमाला किती महत्त्व आहे आणि ज्ञानाला किती महत्त्व आहे. आता ज्ञान आणि श्रम ह्याची जी सांगड आहे ती पुन्हा बुद्धापासून येते. श्रमण संस्कृतीची ती परंपरा आहे, ती तुम्हाला येशू ख्रिस्तामध्ये दिसते, ती तुम्हाला पैगंबरांच्यामध्ये दिसते. ज्ञान आणि श्रम यांची सांगड. हे पैगंबर तर असं म्हणतात की तुम्हाला ज्ञान घ्यायचं आहे ना तर तुम्ही चीनमध्ये सुद्धा जावा, कुठं पाहिजे तिथं जावा, खरं ज्ञान मिळवा, असा आग्रह आहे पैगंबरांचा. आणि इकरा हा कुराणचा पहिला शब्द आहे आणि इकराचा अर्थ आहे ज्ञान. किती महत्त्व दिलं आहे बघा त्या माणसाने ज्ञानाला. येशू ख्रिस्तांचं तेच म्हणणं आहे. येशू ख्रिस्त असं म्हणतात की सुईच्या टोकातनं हत्ती जाईल, पण मुक्तीचा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये आईत खाऊ जाऊ शकणार नाही, कष्ट करणारा माणूसच जाऊ शकतो, असं येशू ख्रिस्तांचं नव्या करारामधलं स्टेटमेंट आहे. आणि बसवण्णांचं एक स्टेटमेंट आहे, काये कवे कैलास, जो श्रम करतोय त्यालाच मुक्ती मिळेल, जो श्रम करत नाही तो थडपडत मरणार आहे, असं बसवण्णांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे श्रम आणि ज्ञान यांची सांगड आपल्या सगळ्या परंपरेनं घातलेली आहे. आणि तुम्हाला तुकोबाचा एक अभंग माहिती असेल, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. म्हणजे पतंगराव डी.वाय. पाटलासारखं पैसे देतील त्यांना ज्ञान नव्हं, जनलोकांना सगळे आम्ही हे ज्ञानाचं शब्दांचं धन वाटू, असं तुकोबा जाहीरपणे सांगतो. म्हणजे ही जी परंपरा आहे ज्ञान सगळ्यांना मिळण्याची आणि श्रमासोबत त्याची असलेली एकजूट, एकत्व, हे भाऊरावांना पुढं आणतात. आणि मग ते एक नवं ज्ञान, नव्या समाजाचं स्वप्न भाऊरावांना बघतात. मी तुम्हाला सांगतो की
जयप्रकाश नारायण हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातला 3 नंबरचा नेता, नेहरू राजकीय नेता होता, गांधी पक्क राजकारणी होतं, पण त्याच वेळेला ते बिगर राजकारणी सुद्धा स्वतःला समजत होतं. म्हणजे कारण तो खासदार आमदार झाला नाही ना, म्हणून ते बिगर राजकारणी असं समजत होता, पण पक्का राजकारणी भाऊराव अण्णांच्या सारखाच. त्याच्यानंतर ते विनोबा भावे आणि 3 नंबरचा नेता जयप्रकाश नारायण, ज्यानं नंतर आणीबाणीला विरोध केला आणि नको ते RSS वालेला सत्तेपर्यंत नेलं. तो जयप्रकाश नारायण, त्याचा राग आहे माझ्या मनात, पण तो नेता होता. ते भाऊराव अण्णांच्याकडे एक वेळा गेलं आणि रयतचं सगळं त्यानं बघितल्यावर ते खुळच झालं आणि ते असं म्हणालं, जयप्रकाश नारायण त्यानं पत्र लिहिलेले आहेत, म्हणजे हे काय सांगीवांगी नाही. त्याचं असं म्हणणं की रयत शिक्षण संस्थेनं जी शिक्षणाची पद्धत अवलंबलेली आहे ती पद्धत ही माझ्या दृष्टीनं मार्गदर्शक आहे आणि सगळ्या देशांना अशी पद्धत अवलंबली पाहिजे असा माझा आग्रह राहील की ज्याच्यामध्ये श्रम आणि ज्ञान एकजूट आहे, जाती व्यवस्थेला लिंगभेदाला थारा नाही आणि जे शिकू इच्छितात त्यांना काम करायचं आणि शिकायचं, फी देण्याची गरज नाही, इतकी चांगली अफलातून. ते त्याचा शब्द आहे तो जरासा ड्रॅमॅटिक शब्द आहे हिंदीतला, पण माझं म्हणणं की अशी एक अफलातून पद्धत जी म्हणजे भाऊराव अण्णांनी सुरू केली ती त्याला आता काही लोकांना रवींद्रनाथ टागोराचं नाव घ्यायची सवय आहे. म्हणजे महात्मा गांधी ते कौतुक करत होते रवींद्रनाथ टागोरांचं, कारण त्याने तिथं शांतिनिकेतन नावाचं जे पश्चिम बंगालमध्ये सुरू केलं त्याच्या आधारावर म्हणे महात्मा गांधींनी नई तालीम वर्ध्यामध्ये सुरू केली. शिक्षण व्यवस्थेतली शिक्षणाबद्दल चर्चा करताना तुम्हाला नई तालीमसुद्धा महत्त्वाची आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महात्मा गांधींचे ते प्रयोग चांगले होते, जे चांगलं होतं ते चांगलं, जे पटत नाही ते नाही. पण नई तालीमबद्दल त्यांनी रवींद्रनाथ टागोरांची परंपरा सांगितली, पण भारतीय परंपरा, भाऊराव अण्णांची परंपरा, जी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला धरून पुढे जाणारी परंपरा, हीच देशाला मार्गदर्शक आहे असं जयप्रकाश नारायण म्हणतो. ही परंपरा कुठनं आली आणि ती परंपरा काय सांगत होती? ती परंपरा सांगत होती की प्रत्येक गावात शाळा असली पाहिजे, शाळेमध्ये ट्रेंड शिक्षक असला पाहिजे आणि त्यानं बहुजन समाजाचा असला पाहिजे आणि त्यानं गावाचं काम केलं पाहिजे. हे शिक्षणाचा स्तर हा फक्त ब्राह्मण आणि राजांच्या पासून ते गावातल्या सगळ्या माणसांच्यापर्यंत आणायची एक संघर्षाची परंपरा आपल्याला दिसते. मी इथं थांबणार आहे, कारण आपल्याला मग हे आत्ता जे आलेलं आहे त्यांचं धोरण, ह्याच्यावर आपण चर्चा करूया.